गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वा समास चौथा प्रलय निरूपण। श्रीराम पृथ्वीस होईल अंत भूतांस मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला। शतवरुषे अनावृष्टी तेणे जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके। 12 कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा शतवरुषे भूगोळा दहन होई। सिंधूर वर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा तो आहाळून सरारा विश्वमी जळोनी विरी सांडिली विशेष महावृष्टी झाली तेणे पृथ्वी विराली जळामध्ये भाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वी सधीर न धरे विरी सांडुनिया त्वरे जळी मिळाली पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यात आपण पाहिले आधीपासून अंतापर्यंत सर्व काही परब्रह्मच करत असते, तो परमात्माच करत असतो, तो अनादि अनंत आहे, तोच नियंताही आहे। या जगाची उभारणीही त्यानेच केली, संहारही तोच करणार आहे। जगद्गुरु श्री आपल्या प्रबोधनातून वारंवार सांगत असतात की माणूस जसा सहवासप्रिय प्राणी आहे त्याप्रमाणे परब्रह्मालाही एकटं राहावं असं वाटलं नाही, म्हणून त्याने मूळ मायेची निर्मिती केली आणि त्यापासून या जगाची उभारणी झाली। आणि हे विश्वाचं अगम्य ज्ञान फक्त संतांनाच त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होत असतं। आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचे तर सद्गुरू स्वयं प्रभू रामचंद्र होते। प्रभुकृपेने त्यांना जे हे अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी या दासबोध ग्रंथामध्ये आम्हा तुम्हासारख्या जडमूढांच्या उद्धारासाठी निरूपण करून ठेवलेलं आहे। त्यातीलच आज आपण दशक 13 समास 4 हा पाहणार आहोत। त्याचं नाव त्यांनी प्रलय निरूपण असं दिलेलं आहे। आणि या समासामध्ये त्यांनी प्रलयाचं स्वरूप काय असणार आहे याचं वर्णन केलेलं आहे। ते म्हणतात की 100 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडणार नाही आहे, त्यामुळे
पृथ्वी इतकी तप्त होणार आहे आणि तिला मोठ्या मोठ्या भेगा अशा पडणार आणि सर्व काही पर्वत वगैरे जे काही पृथ्वीवर आहे ते सगळं त्यामध्ये आतमध्ये गडप होणार आहे. त्याचप्रमाणे शेषाई नाग आहे तो त्याच्या विष असं ओकणार आहे आणि त्याच्यामुळे सगळं काही जळून जाणार आहे. नंतर सूर्याच्या तप्त ज्वाळांनी ही पृथ्वी संपूर्ण जळून खाक होणार आहे. पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये, वायू आकाशात, आकाश त्रिगुणामध्ये, त्रिगुण गुणमायेमध्ये, गुणमाया मूळमायेमध्ये, मूळमाया परब्रह्मामध्ये. म्हणजे ज्याप्रमाणे आपण मागील आठवड्यात पाहिले ज्याप्रमाणे उभारणी झाली या जगाची त्याचप्रमाणे उलटक्रमाने त्याचा संहार होऊन ते सगळं परब्रह्मामध्ये विलीन होणार आहे. म्हणजेच काय, प्रलय म्हणजे काय तर प्रखरतेने पूर्णपणे विनाश होणार आहे या सर्वाचा. म्हणजेच पूर्णपणे विनाश म्हणजेच प्रलय होय. मग हे असं का होणार आहे तर मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने इतकी अथक प्रगती केलेली आहे की ती त्याच्या अधोगतीला कारण बनत आहे. आपल्या संतांच्या शिकवणीकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशा म्हणजे अनेक संतांनी आपल्या अभंगातून आपल्याला निसर्ग कसा मित्र आहे आणि त्याच्या निसर्ग चक्राप्रमाणेच आपण आपलं जीवन पार पाडलं पाहिजे असा संदेश दिलेला. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून डोंगर सपाट करून हिरवी वनराई पूर्णपणे जंगलं नष्ट करून त्यांनी तिथे सिमेंटची जंगलं उभं केलेली आहेत आणि वेगवेगळे उद्योगधंदे प्रगतीसाठी हे मानवाला पुढं जाण्यासाठी हे योग्य आहे. पण ते त्याच्या नकळत कसं अधोगतीकडं त्याला नेतं आहे आणि ह्या अशा कारणांमुळे हवेतील उष्मा वाढत आहे. साहजिकच पावसाचं प्रमाण कमी होऊन खूप उष्मा वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणजे वातावरण धोका आहे आपल्याला आणि असा ह्या धोका आहे. आणि पूर्णपणे आपली वैज्ञानिक प्रगती नको का व्हायला, त्या प्रगती करण्याच्या विरुद्ध आमचा संप्रदाय अजिबात नाही. आपली प्रगती झाली पाहिजे. मी तर म्हणतो नेहमी की विज्ञानाने केली क्रांती, आम्हाला विज्ञानाची क्रांती मान्य आहे. परंतु या माध्यमातून या संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो जशी आपण प्रगती करतो जसा आपल्याला विकास हवा आहे तर विज्ञानाची कास जरूर आपण धरलीच पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे विज्ञान. परंतु हे लक्षात घ्या जशा प्रकारे पाश्चिमात्य देश त्याचं संवर्धन करतात निसर्गाचं ते करायला पण आपण शिकलं पाहिजे. आपण फक्त कृतज्ञपणा आपल्यामध्ये जादा आहे. म्हणजे त्या नदीला इकडे तर माय म्हणायची, माऊली म्हणायची आणि त्या नदीमध्ये वाटेल ते घाण पाणी सोडायचं. हे पाश्चिमात्य देशांमध्ये असले प्रकार नाहीत. पाण्याची आवश्यकता आहे, कारखाने चालवायचे तर पाणी आवश्यकच आहे. पण ते पाणी नदीतून ज्यावेळी उचललं जातं कारखान्यांसाठी वापरलं जातं आणि जे वेस्ट वॉटर म्हणजे जे खराब होणारं पाणी किंवा खराब झालेलं रसायनयुक्त पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये नाही सोडत. आपण काय करतो जादा फायदा मिळवण्यासाठी या गोष्टीचा कधी विचार करत नाही. तर पाश्चिमात्य देश मग अमेरिका असू दे, कॅनडा असू दे, इंग्लंड असू दे, असे सगळे पाश्चिमात्य देश ते पाणी जे खराब झालेलं पाणी असेल, रासायनिक पाणी असेल त्याच्या प्रक्रिया करतात, प्रक्रियेचे प्लॅन्ट घालतात, त्याच्या प्रक्रिया करतात, खर्च करून प्रक्रिया करतात आणि ते जास्तीत जास्त शुद्ध पाणी पुन्हा शोष खड्ड्याच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहामध्ये मिळतं. आपण ते नाही करत. त्या पाण्यामध्ये समजा विष आहे तर तसंच्या तसं विष सोडून देतो का, मधला माध्यम काढतो, मधला शॉर्टकट काढतो. आपण कशासाठी तर आपले पैसे वाचावेत. इकडं तर आपण दाबून प्रगती करून घेतले, दाबून पैसा मिळवलेलाच आहे. परंतु तो पैसा मिळवत असताना आपल्याकडची नीती अशी आहे, कारखाना सुटला, कंपनी सुटली की आपला कदाचित तो शाप आहे. तिकडे पाठीमागे आपला घड्याळ बघितलं आपण, कंपनीचं टायमिंग संपलं, भोंगा वाजला रे वाजला किंवा कंपनी सुटली रे सुटली की आपण कंपनीतून बाहेर पडतो. गेटवर पोचलो आणि कंपनी पेटले, जळले, ही बघितलं तर आपण मागं नाही जात, जाऊ दे मी कुठं ड्युटीवर आहे. पण आपण हा नाही विचार करत की अरे कंपनी जर जळून गेली तर उद्या माझी ड्युटी आहे, मी इथे येऊन कसा ह्या राख्यावर काय राज्य करणार. ती कंपनी माझा मायबाप आहे, ती कंपनी मला सांभाळते, तर त्या कंपनीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कंपनी सांभाळली पाहिजे, तिची जोपासना केली पाहिजे, तिला जपलं पाहिजे. मागे गिरणी कामगारांचे संप झाले बघा, अवाच्या सव्वा मागण्या मागितल्यामुळे काय झालं, शेवटी गिरण्या मालकानं बंद कराव्या लागल्या.
उपासमारीची वेळ कुणावर आली? आपल्यावर आली. हा आपण जो बेस आहे तो विसरतो. त्या ताईनं जे सांगायचं ते मी विस्तृत स्वरूपात सांगितलं की विज्ञानाला आमचा विरोध बिलकुल नाही आहे. विज्ञानाशिवाय प्रगती होणार नाही आहे. ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य लोक प्रगती करत असताना त्याच्यासाठी म्हणजे काही कमवण्यासाठी काही गमवावं पण पाहिजे ना. आपल्याला फक्त कमवायचं माहिती आहे, गमवायचं काहीच माहिती नाही. म्हणून ही दुर्दशा झालेली आहे. आज ग्लोबल वॉर्मिंग जो सारखे सूचना दिल्या जातात त्याचं प्रमुख कारण आपल्या भारत देशासारखे असे अनेक देश आहेत की ते निसर्गाची कधीच काळजी घेत नाही. ती जर काळजी घेतली, आता मुंबईमध्ये मेट्रो येते तिथे मेट्रोमध्ये येणारी झाडं कापावीच लागणार. नाही कापली तर मेट्रो येऊ शकणार नाही. म्हणजे आपली प्रगती खुंटणार आहे. परंतु आपण हा नाही विचार करत मेट्रोसाठी झाडं कापणार आहोत, पण त्या जेवढी झाडं कापणार त्याच्यापेक्षा डबल झाडं आम्ही अमुक ठिकाणी दुसरीकडे लावणार आणि निसर्गाचा समतोल राखणार. ते जे झाड कापलेलं आहे किंवा कापणार आहे तिथे जी दोन त्याच्याऐवजी 2 जी झाडं लावेन त्याची जोपासना करेन, त्याला वाढवेन, त्याला जगवेन. आपण फक्त फोटो काढून घेण्यासाठी पेपरमध्ये बातमी येण्यासाठी झाडं लावतो, त्यानंतर ती मेली की जिवंत आहेत हे कधीही पाहत नाही. म्हणून ही दुर्दशा अशा राष्ट्रांच्या नशिबामध्ये आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजणच जबाबदार आहोत. आमचे भारतीय नागरिक इथे मात्र कायदा पायदळी तुडवतात, पण पाश्चिमात्य देशामध्ये गेले की एकदम सुतासारखे वागतात. ही मनोवृत्ती आम्ही बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आपण निसर्गाला जोपासलं, आपण निसर्ग जपला तर निसर्ग आपल्यालासुद्धा जपणार. पण ते आपण करत नाही. यासाठी फक्त विज्ञानाकडे बोटं दाखवायची, ही विज्ञानाची प्रगती झाली म्हणून निसर्गाचा समतोल ढासळला आहे, म्हणून निसर्गाचा कोप झाला आहे वगैरे वगैरे. याला जबाबदार प्रगती नाही, आपली दृष्टी आणि आपली मनोवृत्ती जबाबदार आहे. ते आपण ठरवलं पाहिजे प्रत्येकानं. आम्ही प्रत्येकाकडे बोट दाखवतो, आपला कधीच अभ्यास करत नाही. यासाठी जे आम्ही आपल्या संप्रदायाच्या लोकांना वृक्ष लागवड करा म्हणून संदेश दिला आहे आणि वर्षातून एकदा आपण झाडं लावतो, ती फक्त संप्रदाय दर्शनमध्ये फोटो येण्यासाठी लावू नका, ती जगवा. नाणीजला तुम्ही या नाणीज मठावर बघा, जी झाडं मी लावतो ती जोपासतो, त्याला स्वतः त्याची काळजी घेतो आणि ते झाड कसं वाढत जाईल दिवसागणिक ते माझं मूल आहे, तो माझा आत्मा आहे, अशा समजुतीनं ती प्रत्येक गोष्ट करतो. म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही नाणीजमध्ये ज्या कुंजवन आश्रमामध्ये सुरुवातीला येत होतात त्यावेळचा कुंजवन आश्रम आणि आता झाडाझुडांनी फळाफुलांनी लगडलेला कुंजवन आश्रम किती फरक आहे. का फरक आहे तर माझं त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. तिथे एक झाड जरी असं नुसतं मरगळे आले त्याला काय तर कोमेजू लागलं तरी इथे इतकं फायरिंग करतो आम्ही, कारण त्याच्यासाठी ठेवलेला जो माणूस आहे त्याची ती जबाबदारी. मला ठाऊक आहे की आपल्याला सार्वजनिक ठिकाणी झाडांवर लक्ष नाही ठेवता येणार, परंतु आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण जी झाडं लावलेली आहेत ती झाडं कशी आहेत, त्यांना पाणी मिळतं आहे का, ते जगलेत का, ही काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की आपण या प्रवचनाच्या माध्यमातून मला जो संदेश द्यायचा आहे तो तुम्हाला पोचलेला असेल. बाकीचे लोक काय करतात त्यापेक्षा मी काय करतो याचा अभ्यास करा आणि त्या वृक्षांकडे, तो एक आत्मा आहे, त्याचा एक जीव आहे, त्याचं संगोपन करणं. जसं आपण रंजलेगंजांचं संगोपन करतो तशा प्रकारे त्या वृक्षवेलींचं पण संगोपन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. ती आपली एक आध्यात्मिक साधना आहे असं समजून ज्या दिवशी आपण ते करू तेव्हा मला वाटतं ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो आलेला एक मोठा बाका प्रसंग जो आहे तो आपण टाळू शकू. निसर्गाशी ज्या वेळेला आपण वैमनस्य पत्करतो त्या निसर्ग अशी शक्ती आहे, ही पंचमहाभूतं एवढी मोठी आहेत की त्यांच्या पुढे काहीही चालणार नाही. सुनामी येते, किती आम्ही विज्ञान प्रगत झालो तर सुनामी टाळू शकत नाही. भूकंप होतो टाळू शकत नाही. अग्नी लागतो तिथे काही करू शकत नाही. तांडवापुढे आपलं काहीच चालत शकत नाही. तेव्हा या निसर्गाला देव समजून, देव म्हणून आपण ज्यांचे वंशज आहोत ते आर्याने या पंचभूतांनाच देव मानलं होतं, मग त्यांचे आम्ही वंशज आहोत म्हणून या पंचभूतांवर अतिक्रमण होणार नाही. आणि या पंचभूतांचा उपयोग करून अधिक ज्ञानाच्या जोरावर म्हणजे वैज्ञानिक मार्गानं आपण आपली प्रगती करूया. अधिक त्या पंचमहाभूतांकडे, त्या निसर्गाकडे
आपण तितकंच सहानुभूतीनं बघूया. म्हणून तुकोबारांनी काय सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. त्यांना सोयऱ्यासारखे सगळे सोयऱ्यांसारखं आपण जर पाहिलं तर मला वाटत नाही आहे की झाडांची कत्तल होत राहील, किंवा मला वाटत नाही की आपण जरी आपल्या उपयोगासाठी रस्त्यात येणारी आपल्या कामाच्या आड येणारी झाडं तोडली कापली तरीसुद्धा तिथे नवीन पैदास उभी राहील याची मला खात्री आहे. पाश्चिमात्य देशात मी हे स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे, एखाद्या व्यक्तीनं प्लॉट घेतला घर बांधण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर झाडं येत असतील तर ते झाड फॉरेस्टकडून परवानगी मागून तोडता येतं. पण शक्यतो तिकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की तेवढं मोठंच्या मोठं झाड काढलं जातं. मग 50 वर्षाचं 100 वर्षाचं झाड तसंच तसं उपटलं जातं वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि दुसरीकडे त्याचं प्लांटेशन केलं जातं. ते शक्य जर नसेल एखाद्या ठिकाणी तर त्याच्या मोबदल्यात तेवढी झाडं लावली जातात आणि मी जगवेन ह्याची हमी दिली जाते आणि त्याप्रमाणे ते लोक वागतात. म्हणून आज ते निसर्गाच्या कुशीमध्ये अतिशय आनंद चांगला घेत आहेत आणि निसर्गामधले सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद त्यांना मिळत आहे. तिथे जर नदी पाहिली तर नदीमध्ये एवढा कचरासुद्धा पाहायला मिळणार नाही. काही गरज नाही ना सांगण्याची आमच्या पंतप्रधानांनी की नद्या स्वच्छ करा, नद्या स्वच्छ करा. ती आमची नैतिक जबाबदारी नाही का, फक्त ती पंतप्रधानांचीच जबाबदारी आहे का? आमचीसुद्धा जबाबदारी आहे की आम्ही नद्यांमध्ये जर घाण टाकले नाही, पाणवठ्यांमध्ये कचरा टाकला नाही, पाणवठे खराब केले नाहीत तर ते आपल्यालाच उपयोगी पडणार आहे. कारण पाणी हे जीवन आहे. आज भारतातल्या बऱ्याचशा नद्या मृत अवस्थेमध्ये पाणी दिसतं आहे पण त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन पाहिजे तो संपलेला आहे वेगळ्या प्रदूषणांमुळे. म्हणून प्रदूषण टाळा आणि निसर्गाला वाचवा. निसर्ग वाचला तर आपण वाचणार आहोत. एवढाच संदेश आज या प्रवचनाच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवला पाहिजे. आता आपण परत ताईंकडे जाऊया. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव माऊली. निसर्गाची जोपासना केली पाहिजे हे माऊलींनी आपल्याला प्रवचनातून म्हणजे शिकवलं. तर ही निसर्गाची पण जोपासना केलीच पाहिजे. पण आपली जी मनशांती जी ढळलेली आहे ती आपण सद्गुरूंना शरण गेल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. आणि ही मनशांती आपण का हरवली आहे तर प्रगतीच्या मागे धावलो आणि मनशांती हरवून बसलो. आणि मनशांती हरवल्यामुळे काय होतं की षड्विकारांचा अतिरेक होतो आणि अहंकार हा आपला वाढत असतो. आणि अहंकार हा कशामुळे वाढतो तर आपली देहबुद्धी जागृत असते. आपण स्वतःला सोहम सोहम म्हणून परमेश्वराकडून आपण सुटका करून घेतलेली असते आईकडून गर्भातून, परंतु इथं आल्यानंतर कोहम कोहम करत बसतो आणि विसरून जातो आपण सोहम आहोत ते. मग हे कधी आपल्याला कळतं तर आपण जेव्हा सद्गुरूंना शरण जातो आणि सद्गुरूंना शरण जाऊन आपण प्रार्थना करतो की मी कोण आहे हे मला म्हणजे विचारतो आपण. त्यावेळेला सद्गुरू आपल्याला समजावून देतात की बाबा तू कोण आहेस, तू कानमंत्राचा जप कर, साधना कर असं सांगतात. आणि त्यातून आपल्याला आपल्या आत्मबुद्धीचा विकास होतो. आणि मग आपण आत्मबुद्धीचा विकास झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या सद्विचार आपले जागृत होतात. याच्यासाठी एक दृष्टांत देते वेण्णाक्कांचा. श्री समर्थांच्या शिष्या वेण्णाक्का, त्यांना समाजानं जेव्हा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्यावेळेला आणि सांगितलं की तुम्ही त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला विष देऊन जीवे मारा. तर त्यावेळेला तिथे स्वतः समर्थ प्रकट झाले वेण्णाक्कांची धाव ऐकून. आणि असेच सद्गुरू आपल्याला कुठलाही संकटरूपी प्रलय आला तर त्यापासून सद्गुरू आपल्याला वाचवतात. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सद्गुरूंची शिकवण घेतल्यानंतर की आपलं जसं हे जगाची उभारणी झाली, आपण परब्रह्मापासून जशी निर्मिती झाली तसंच परत आपल्याला परब्रह्मामध्येच विलीन व्हायचं आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. नेहमी मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे आणि आपले विचार चांगले ठेवले पाहिजेत. आणि हे विचार चांगले ठेवल्यामुळं आपल्याकडून वाईट अशा गोष्टी होणार नाहीत. श्री समर्थ स्वतः वेण्णाक्कांच्या तिथे श्री समर्थ स्वतः प्रकट झाले आणि मग सगळ्या समाजानं त्यांची माफी मागितली की बाबा सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, असं वेण्णाक्कांनी आपल्या सद्गुरूंवरती विश्वास ठेवून त्यांनी तो विषाचा प्याला पिला. पण परंतु तिथं त्यांना काहीही झालं नाही. स्वतः समर्थ प्रकट झाले आणि समर्थांनी परत त्यांना सगळ्यांनी जरी माफी मागितली समाजानं तरीसुद्धा समर्थ म्हणाले ह्या आता तुमच्या वेण्णाक्का राहिल्या नाहीत, त्या श्री समर्थांच्या शिष्या झाल्या आहेत. म्हणजे रामदास स्वामी
आपल्या सद्गुरूंना म्हणजे प्रभू रामचंद्रांना ते समर्थ म्हणत होते, म्हणजे त्यांच्याच झालेल्या आहेत, त्या परमेश्वराच्या आहेत, तुमच्या नाहीत, असं त्यांनी सांगितलं तिथं. आणि आपला पण श्री संप्रदाय ज्या वेळेला तत्सुनामी लाटा येतात किंवा म्हणजे धोका झाला तत्सुनामी लाटांचा, 2007 सालचा महापुराचा धोका किंवा भूकंप याच्यासारखे जे भूकंप होतात त्यावेळेला श्री संप्रदायाचे शिष्य आपल्या जगद्गुरू श्रींच्या आदेशानुसार, म्हणजे त्यांचं घोषवाक्य आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, ह्या आदेशानुसार त्यांनी त्यावेळेला सगळीकडे मदत केली. आणि स्वतः सद्गुरूंनी पण आपल्या जगद्गुरू श्रींनी पण 2007 साली ज्या वेळेला महापुराचा धोका झाला त्यावेळेला जिथं जिथं धोका झाला तिथं स्वतः जाऊन तिथल्या म्हणजे त्या पीडित लोकांना, पूरपीडित लोकांना स्वतः अन्नदान किंवा वस्त्र पुरवण्याचं कार्य केलं. आणि त्याचप्रमाणे अन्नधान्य औषधोपचार पण त्यांच्यावर केले. त्यांना मायेनं असं सांगितलं की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तुमची आम्ही जबाबदारी घेतो, तुम्हाला चांगलं बघतो. म्हणजे असं आपल्याला माऊली सामाजिक उपक्रमातून आपल्याला चांगलं ज्ञान देतात आणि आपण ते ज्ञान घेऊनच समाजाची सेवा केली पाहिजे. आजचा समर्थ रामदास स्वामींचा समास आहे प्रलय निरूपण. आपण नेहमी मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे, कारण जो जन्माला आलेला आहे तो कधीतरी संपणारच आहे. आपण नेमके याच गोष्टींना विसरतो आणि मग इतका अहंकार निर्माण होतो की माझ्याशिवाय कोणी नाही. मग आपल्यामध्ये दानव जन्माला येतो. तसं पाहायला गेलं तर दानव जे आहेत ही सुद्धा एक माणसंच आहेत. त्यांची वृत्ती जी आहे ना ती पाशवी आहे. पाशवी वृत्ती म्हणजे काय, तर जिथे दया, माया, शांती, स्थैर्य यांचा मागमूसही नसतो अशा वृत्तीला पाशवी वृत्ती असं म्हणतात. अशी कृती मग त्या माणसाकडून घडू लागली की त्याला दानव म्हणतात. म्हणजे जे दान मिळालं त्या दानाला न जगणारा माणूस. परमेश्वरानं आपल्याला दान दिलंय, हात दिलेत, हे दानच आहेत. परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिले, परमेश्वरानं आपल्याला कर्म करण्याचा अधिकार दिलाय, परमेश्वरानं आपल्याला लाज नावाचा प्रकार दिलाय, परमेश्वरानं आपल्यामध्ये समय सूचकता दिले, परमेश्वरानं आपल्याला नेतृत्व करण्याचा गुण दिलाय. यादी वाचली तर फार मोठी आहे. म्हणून साधू संत म्हणतात की हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे, की जो बाकीच्या प्राण्यांना मिळाला आहे देह त्याच्यापेक्षा वेगळा देह आहे. दिसायला सुकृत दर्शनी त्या प्राण्यांसारखा जरी असला तरीसुद्धा या देहाचं महत्त्व फार वेगळं आहे, कारण याचं कर्तृत्व वेगळं आहे, महत्त्व वेगळं आहे, हा देहच वेगळा आहे. यासाठी संत कबीरजी सांगतात पशु का होत पनैया, नर का कछु न होय. नर करणी करे म्हणजे नर कर्म करू शकला योग्य प्रकारचं तो नर का नारायण बन जाय. माणसाचा नारायण होऊ शकतो हे फक्त सामर्थ्य मनुष्य जन्मामध्ये विधात्यानं दिलं आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी त्या विधात्याचे आभार मानलेले आहेत, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि सांगितलं की हा नरदेह हा दुर्लभ नरदेह आहे, हा सहजासहजी मिळत नाही. अनेक प्रकारचं पुण्य गाठीशी असल्याशिवाय हा मनुष्य जन्म मिळणार नाही. म्हणून मगाशी ताई म्हणाला त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आलो, आईच्या पोटात होतो त्यावेळी आपण देवाला सांगतो सोहम सोहम, अरे तोच मी आहे, सोडव ना आता, तोच मी आहे, बाहेर पाठव ना, सोहम सोहम सोहम, तोच मी आहे, मला आता ह्या बाहेरच्या जगामध्ये पाठव. परमेश्वर म्हणाले ठीक आहे पाठवतो, पण कसा तरी जगू नकोस. आपण परमेश्वराला अभिवचन दिलं आणि आईच्या पोटातून बाहेर आलो. मग कधी माणसासारखे,
तर कधी बैलासारखे, तर कधी कुत्र्यासारखे, तर कधी माकडासारखं जीवन जगतो. एक देवांची सभा होते आणि देवांच्या सभेमध्ये असं ठरतं की सगळ्या प्राण्यांना 40 वर्षाचं आयुष्य. तर मनुष्य उकडून म्हणजे पेटून उठतो आणि म्हणतो हा काय नाही, अरे 100 वर्षाचं आयुष्य 40 वर्षावर कसं काय केलं. म्हणून सगळे प्राणी देवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सांगतात की आमचं कारण आहे. ब्रह्मदेव म्हणतो काय झालं माणसं तुझं सांग. मग माणूस सांगतो मला 100 वर्ष आयुष्य पाहिजे. तू आमचं 100 वर्ष आयुष्य का काटलंस आणि 40 वर्ष काटलं, 60 वर्ष कमी केले ते आम्हाला दे. ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे दिली असती पण आता ते नाही करता येणार, तू बस दुसऱ्या प्राण्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. मग ते विचारतो बैलाला तुझं काय म्हणणं आहे. बैल म्हणतो देवा मला जे काही आयुष्य मिळालं आहे ते जादा झालं आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे. तुझ्या दृष्टीने जरी ते चांगलं असलं तरी माझ्यावर अन्याय झाला आहे. 20 वर्ष जगणं कसंही असह्य आहे या माणसाच्या हातून जगणं म्हणजे. तर हे आयुष्य नको आहे, ही 20 वर्ष उचल आणि कुणाला ती देऊन टाक. माणूस म्हणतो देवा मला दे. देव सांगतो बघ नंतर पश्चाताप होईल, हे बैलाचं आयुष्य आहे. माणूस म्हणतो नाही काय हरकत नाही देऊन टाक. माणसाला 20 वर्ष बैलाचं आयुष्य मिळतं. त्यामुळे 40 वर्ष अधिक ही 20 वर्षाची 60 वर्ष आयुष्य होतं. त्यानंतर पुढे कुत्र्याचं आयुष्य 20 वर्ष माणूस घेतो, परत माकडाचं आयुष्य 20 वर्ष घेतो. अशी 60 वर्ष माणसाला परत मिळतात. आता पुढे आयुष्य वाढू नये म्हणून देव त्याला खाली पाठवतो. 100 वर्षाचं आयुष्य होतं तसं परत रिपिलिंग करून माणूस खाली येतो आणि जगू लागतो. 40 वर्ष बरीचशी माणसं माणसासारखी जगतात. 41 सुरू झालं की मग बैलासारखी मान डोलवावी लागते. मग बायको सांगते आमच्या ह्यांना काय कळतच नाही, मी सांगते तसंच वागलं पाहिजेत, तुम्ही अमुकच हिस्सा वरचा घेतला पाहिजे, छोट्या भावाला खालचाच हिस्सा दिला पाहिजे. सारखे मान डोलायचं काम चालू असतं. अशी बरेच माणसं अगदी 60पर्यंत वागतात. 61 सुरू झाली की कुत्र्यासारखं तोंड धरतात. येईल जाईल त्याच्यावर खेकसायचं. त्या बायकोच बनायला लागते, बायकोच सर्टिफिकेट देते आमच्या ह्यानी कुत्र्यासारखं तोंड धरलं. असं 80 वर्षापर्यंत तो जगत असतो. 81 वर्ष झालं की मेंदूचा बॅलन्स जातो. मग इकडे खांजाव तिकडे खांजाव, काय मिळेल ते तोंडात टाक, माकडासारखं आयुष्य जगावं लागतं. म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला काय केलेलं आहे, प्रलय निरूपण हा समास सांगितलेला आहे. या समासामध्ये सांगितलं की मृत्यूची नेहमी आठवण ठेव, कधी ना कधी जायचं आहे. त्या कुत्र्या मांजरासारखं जगू नकोस, तू बुद्धिवान प्राणी आहेस. ह्या बुद्धीचा वापर कर आणि उत्तम प्रकारे जग. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत या शरीरानं अशा प्रकारची कर्म कर की ती तुला आणि तुझ्या समाजाला तुझ्या समूहाला अत्यंत प्रेरक होतील. ज्यायोगे तुझ्याकडून पुण्य घडेल, ज्यायोगे ईश्वरी कार्य घडेल आणि मग एक दिवशी तुझी पाळी येईल की देव पहावयास गेलो आणि देव चोंड ठेलो. देवासारखं वाग, देवासारखं जग, देवासारखं सगळं कर्म कर. कारण हे सगळं जे बघतोयस ना तू, हे सगळं संपणार आहे. तुला तुझ्या हातांचा, तुझ्या पायाचा, तुझ्या बुद्धीचा, तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या सौंदर्याचा, तुझ्या सत्तेचा जो गर्व झाला आहे डोक्यातनं काढून टाक. अरे हे काहीच नाही, हे तू तुझं म्हणतोस, परंतु ही सृष्टीसुद्धा संपणार आहे. ज्या क्रमानं ती तयार झालेली आहे त्याच क्रमानं, ज्या क्रमानं तयार झाली. मागच्या प्रवचनांमध्ये आपण ऐकलं की कशा प्रकारे सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि कसे संपणार आहोत. तर ताईंनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कसे संपणार आहोत. जशी निर्माण झाली सृष्टी तशा प्रकारे आपण जाणार आहोत. उलट संहार होत जाणार आहे. पहिलं काय होणार आहे की पहिली पृथ्वी संपणार आहे. कशामध्ये? पाण्यामध्ये. पाणी तेजामध्ये जाणार आहे, तेज वायूमध्ये संपणार आहे, वायू आकाशामध्ये जाणार आहे. आकाश संपलं की सृष्टी संपणार. सृष्टी संपली की मूळ माया संपणार आहे आणि मूळ माया संपली की फक्त एकच कोरं राहणार आहे, ते जे तुझ्या हृदयामध्ये तेच राहणार आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी अशी जी सृष्टीची निर्मिती झालेली आहे तशाच उलट क्रमानं ती संपणार आहे. त्यामध्ये तू सुद्धा संपणार आहेस. म्हणून ताटाभिमान सोडून दे
आणि जे आत्मज्ञानाची तुला जी ओढ लागलेली आहे किंवा तुला जे आत्मज्ञान झालं आहे ते चिरकाल टिकण्यासाठी कायम मृत्यूची आठवण ठेव, हे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. यासाठी हा प्रलनिरूपण समास लिहिलेला आहे. मला वाटतं याच्यातून आपण पण काहीतरी शिकायला पाहिजे की आपण पण हे शिकावं की मी आज आहे उद्या असेन याची गॅरंटी नाही. मग मी असं जगेन की मी मेल्यानंतर हजारो वर्ष माझी आठवण हा समाज काढेल, हे लोक काढतील, अशा प्रकारचं कर्तव्य करेन आणि मग मी या पृथ्वी तलाचा निरोप घेईन. अशा प्रकारे जरी आपण मिशन, अशा प्रकारचा जरी संकल्प ठेवला, हा म्हणता आपल्याला जे जन्म घातलेला आहे, ज्या जन्मासाठी आपल्याला देवानं पाठवलं मनुष्य जन्मासाठी, त्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं आहे असं मी समजतो किंवा होईल असं मी समजतो. आपल्याजवळचा वेळ संपलेला आहे, तर परत भेटूया आपण पुढच्या संत संघामध्ये. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.